नमस्कार. उद्दाच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अगदी रेग्युलर अशी आमटी करून दाखवणार आहे मी तुम्हाला. ही डाळ मेथ्याची आमटी, तुरडाळ आणि त्याच्यात 1 चमचाभर मेथी घालून अशी मी ही शिजवली आहे. तुरडाळ आहे आणि मेथीचे 1 चमचाभर दाणे आणि याची आपण आता छानपैकी आमटी करणार आहोत. तर त्याच्यासाठी या आमटीसाठी विशेषतः म्हणजे लसूण वापरतात. या आमटीला लसणीचा वास अतिशय छान लागतो. त्याच्यासाठी मी याआधी 7-8 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत, त्या मी या ठेचून घेणार आहे. तोपर्यंत आपण तिकडे तेल गरम होत ठेवूया. एकदम छान चवीची अशी सगळ्यांना आवडणारी अशी आमटी, खूप मस्त लागते आमटी आणि भात छानपैकी. तापत ठेवलंय तोपर्यंत आपण या लसणी ठेचून घेऊया. याच्यामध्ये कांदा नाही घालायचा, लसणीचाच वास छान लागतो. अशी तुरडाळीची भाजी पण करतात, ती पण मी एकदा दाखवणार आहे करून. अशी लसूण घालून खूप सुंदर होते तुरडाळ मेथीची भाजी. म्हणजे आपण मेथीच्या पाल्याची जशी भाजी करतो तशीच ही भाजी खूप सुंदर लागते अशी. आज आपण आधी आमटी बघूया. आमटी दाखवा, बऱ्याच जणांचं येत आहेत मेसेज वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी दाखवा म्हणून. मी आता आमटी तुम्हाला दाखवते. अजून काही प्रकार आमटीचे दाखवायचे आहेत. तेल तापलंय का बघूया. हे बघा, तेल आपलं सुंदर तापलेलं आहे. त्यावर प्रथम मी काय घालणार आहे तर लसूण. अशी लसूण ठेचून घातली की त्याचा वास अप्रतिम लागतो. खूप सुंदर चवीची आमटी ही, साधी सोपी, कमी साहित्यात आणि छान अशी झटकन होणारी. फक्त त्याला लसणीचीच फोडणी हवी तर ती चांगली लागते. लसूण न खाणारे हिंगाची फोडणी घालतात, पण या खरं म्हणाल तर ही आमटी म्हटली की त्याला लसूण हवी. आता आपण जरा लसूण आपली चांगली परतून झाली, थोडी अजून परतून दे. त्याच्यावर हळद घालणार आहोत. अगदी रेग्युलर आमटी करतो तशीच ही आमटी आहे, फक्त ती मेथी घालून केलेली आहे. विशेषतः पावसात ही आमटी करतात, म्हणजे पावसात मेथी खावी असं, त्याच्यामुळे पावसात ही आमटी केली जाते. आपले लसूण चांगला परतून झालेला आहे. तर प्रथम थोडंसं लाल तिखट घालणार आहे, म्हणजे आमटीला कलरही छान येतो. कारण पहिल्यांदा आपण कुठचीही गोष्ट डोळ्यानं बघतो आणि ती दिसायला चांगली हवी, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा तिखट घातलंय. तर त्यावर आपण ही डाळ घालणार आहोत. थोडी डाळ घालते आणि नंतर बाकीची घाटून घालते. आपण आता ही घाटून डाळ सगळी घालणार आहोत. शिजलेली आहे चांगली, फक्त अशी व्यवस्थित घाटून घ्यायची. कोण रवी भरपूर असली तर रवीनं पण घाटता येते. रवी घ्यायची आणि त्याने घाटायची. बघा, अशी डाळ आपण घोटून घेणार आहोत. घोटून घेणं, घाटून घेणं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं म्हणत असतो. क्रिया एकच, फक्त त्याला वेगवेगळं नावं दिलेली आहेत आपल्या प्रत्येकाच्या भाषेनुसार. कलर बघा किती सुंदर दिसतोय तो. हे छानपैकी डाळ घाटून घेतली आहे, ही आपण या पातेलीत घालणार आहोत. कलर बघा किती सुंदर आलाय. तर फोडणीत तिखट घातल्यामुळे कलर सुंदर आलेला आहे. आता आपण इकडे पाणी पण गरम होत ठेवलंय. गरम पाणी घातलं की आणखीन कलर सुंदर येतो. आमटीला उकळीही पटकन येते आणि कलर सुंदर येतो. तर तिखट थोडंच घातलंय मी, त्याच्यामुळे आता बाकीचं तिखट आता घालते. तिखट घातलं, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, गोडा मसाला, अगदी टिपिकल कोकणस्थ आमटी आहे ही. गोडा मसाला आणि गूळ. साहित्य आपलं घालून झालंय. एक कोकम घालणार आहे,
आमसुलाची त्याला खूप छान चव येते. आणि खोबरं, कोथिंबीर. आपलं आमटीचं साहित्य घालून सगळं झालेलं आहे. तर आपण छान ढवळून घेणार आहोत. आणि आता आपल्याला ज्या मनानं हवं असेल त्या मनानं पाणी घालायचं आणि चांगली आटवून घ्यायची, एकजीव करायची. हे मी गरम पाणी होत ठेवलंय, ते घालणार आहे त्याच्यावर. त्याआधी आपण डाळ शिजवलेला वाडगा सुद्धा व्यवस्थित असा साफ करून घ्यायचा, फुकट काही घालवायचं नाही. आता आपण त्याच्यावर पाणी घालणार आहोत. आपल्याला हवी असेल घट्ट पातळ त्याप्रमाणे पाणी घालायचं. आणि ही छानपैकी आपण आमटी आता आटवून घेणार आहोत. खूप सुंदर चवीची, वास तर अप्रतिम येतो, चव तर अतिशय सुंदर अशी पावसात मस्त आमटी भात आणि बरोबर लोणचं. पैकी उकळून घेऊया. बघा अशी सुंदर, एवढा वास सुंदर येतोय आमटीचा. आणि आमटी तर अप्रतिम झालेली आहे. कलर पण बघा किती छान आलाय. तो कारण आपण तिखट त्याच्यात फोडणीत घातल्यामुळे रंग पण छान आलाय आणि चवीला अप्रतिम आमटी झालेली आहे. नक्की सर्वांनी करून बघा अशी आमटी. आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बऱ्याच जणांची मागणी होती आमटी दाखवा कोकणातली. मग परवा गरम मसाल्याची आमटी दाखवली आहे, आज आता ही दाखवते. अजून बरेच प्रकार आमट्यांचे दाखवणार आहे सगळे प्रकार. नक्की बघा आणि आवडली तर करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. कमेंट करताना शक्यतो तुम्ही कुठून बोलताय तेही कळवलं तर बरं होईल, म्हणजे मला समजेल कुठच्या भागातून कमेंट आली ती. धन्यवाद.